बिग मॅच बिग फाईट सध्याच्या घडीला पाहायला मिळेल। टीम उंबरमाळी संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय। टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा बडा संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिलाय। निश्चितपणे नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे उंबरमाळी संघाची। एका साइडने फलंदाज निश्चितपणे पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली आहे। फलंदाज अजय आणि फलंदाज नामदेव हे दोन मुख्य बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आणि सामना 3 षटकांचा असेल। दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना क्वालिफाय मॅच तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल। या आजच्या पहिल्या दिवसातील पहिली शेवटची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल। अगदी पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती सँडी हा गोलंदाज तुम्ही पाहता। बॉलिंग ट्रॅक वरती 3 षटकांची लढत पाहायला मिळते। क्वालिफाय सामना असेल। या सामन्यासाठी आमची 2 पंच निश्चितपणे सज्ज असतील। नक्कीच लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय आदरणीय निश्चित अर्जुनजी काळचीरा सर असतील। त्याचबरोबरीने पाहिलं तर मुख्य अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चित सन्माननीय आदरणीय कैलासजी मेंगाल सर आणि निश्चित बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो। या समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा टीमचा एक रफ्तारी गोलंदाज तुम्ही पाहताय सँडीला। निश्चित पाहिलं तर स्ट्रायकर इन वरती एक बेस्ट अनुभव प्लेयर्स उंबरमाळी संघाचा तुम्ही पाहताय नामदेव। सामन्याला होती सुरुवात। पहिला चेंडू वरती चांगल्या दर्जाचं प्लेसमेंट पाहायला मिळतंय। सरळ बॅटनं फटका सजवलाय। क्षेत्ररक्षक होते थोडीशी पंबाल आणि त्यानंतर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल। स्कोर कार्डचं खातं ओपन होईल टीम उंबरमाळी संघाचं 10 फलक 1 या आकड्यावरती। निश्चित यावेळेला थोडीशी लाईन खराब चेक केली गेली। इट इज द व्हाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली। अगदी पाहिलं तर यावेळेला आडवा बॅटनं फटका सजवला। क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले। चेंडूला पाठवलं यावेळेला सीमा पार चौकार। निश्चितपणे चौकाराच्या मदतीने पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 6 धावा फलकावरती शेवटचा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय। टीम ओमसाई उंबरमाळी संघ खेळत असताना पाहायला मिळतोय। टीम निश्चितपणे समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय। परंतु विजय हा मात्र एका टीमला मिळणार आहे कारण क्वालिफायची मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय। यावेळेला अगदी चांगला फटका खेळला। त्याच दिशेला फाईन क्षेत्रामध्ये फटका पंच केला। क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये रेस लागली मैदानाच्या आतमध्ये। 2 धावा निश्चित कंप्लीट झाल्यात आणि सध्या तिसरीचा प्रयत्न केला होता नामदेव या फलंदाजामार्फत परंतु अजयच्या माध्यमातून कॉलिंग अप्रतिम राहिलं आणि सध्याच्या स्थितीला 2च धावा मिळतील। निश्चित सिंगल डबल नाही दाफलक पुढे सरकलं। तब्बल 8 धावा दाफलकावरती जोडलात। एक चांगल्या टार्गेटच्या निधीने जात असताना आपण पाहता ओमसाई उंबरमाळी संघाची फलंदाजी। निश्चित टार्गेट तर सेट करावं लागेल कारण टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा संघाचा एक बिग हिटर मात्र आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय। आणि यावेळेला थोडीशी लाईन खराब पाहायला मिळते आणि सध्या व्हाईट बॉल आणि हॉलिंडर्स स्वयंसेवकांना मी विनंती करीन की आपण शेवटचा सामना आहे त्याच्यामुळे बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे। निश्चित व्हाईट बॉल इथे हाताळला गेला गोलंदाज सँडीच्या माध्यमातून। स्कोर कार्ड वरती पाहिलं तर तब्बल 9 धावा जोडला गेला। यावेळेला थोडीशी अप्रतिम लेथ मध्ये चेंडूला पेच केलाय। अगदी टप्पा पडला अतिरिक्त उंची निर्माण झाली। सध्याच्या स्थितीला पाहिलं तर सँडीच्या माध्यमातून चांगला बॉल आलाय। डॉट डिलिव्हरी समथिंग डिलिव्हरी या बॉलवरती केली गेली गोलंदाज सँडीनं निश्चितपणे कमबॅक तर करावा लागेल कारण समोर उंबरमाळी संघ या उंबरमाळी संघाचा विचार केला तर हा हंगाम मात्र सुरुवातीपासून गाजवत असताना आपण पाहता या संघाला ओहो यावेळेला गतीमध्ये चेंज ऑफ पाहायला मिळालंय। अगदी आडवा बॅटनं फटका खेळायचा होता। गती थोडीशी कमी केली गोलंदाज सँडीनं आणि सध्या पाहिलं तर हा चेंडू आलाय डॉट।
क्वालिफाय मॅच आहे, महत्वपूर्ण लढत आहे, जिंकणार आहे तो मात्र या स्पर्धेतील एका ट्रॉफीवरती नाव करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला मिस्टामिस्टो धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले, जजमेंटला जवाब. पहिला फलंदाज बाद उंबरवाडी संघाचा अजय होईल बॅक टू दी डगआउट. फायनली दाफलगावरती धाबा टीम उंबरमाळी संघाच्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. षटक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालंय आणि सध्या पाहिले तर नवीन गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळत आहेत गणेश. गणेश दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. महत्वपूर्ण लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करता या संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी पाहिली तर पहिल्या दिवसातील अंतिम लढत या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. ओमसाई दोरजापाडा चषक 2023 चा हा दैवित्यमान सोहळा तुम्ही एन्जॉय करतायत. आणि सध्या पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल झालेत तन्मय मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. त्याला देखील माहित आहे कारण आपल्याला धाबा बनवावा लागतील कारण टीम दोरजापाडा संघाचा फलंदाज एक मात्र आजच्या दिवसामध्ये चांगला खेळतोय. यावेळेला नामदेवनं दाखवलाय क्लास, फर्स्ट क्लास. पॉइंटला पाठवलाय शेडू सीबा पार चौकार. आणि सध्या या चौकाराच्या पद्धतीने 13 धाबा स्कोर कार्ड वरती जोडला गेला. पहिल्या बॉल वरती पाहिलं तर निश्चित एक लाजवाब फटका टोकत असताना आपण नामदेवला पाहताय. ओहो, यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल पंच केला थेट शॉर्ट मिड ऑफला 38 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक होते थोडीशी पंबल झाली. निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जज केली आणि सध्या निश्चितपणे पाहिलं तर स्ट्रायकर एंड वरती तन्मय एंटर झाली. अगदी फलंदाज नामदेवला देखील माहित आहे कारण तन्मय आपल्यासाठी बिग हिटरची भूमिका निभावतोय आणि त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. परंतु एकीकडे स्वतःच्या नावाचा दबदबा या ओव्हर मध्ये निर्माण करून ठेवलाय गोलंदाज गणेशनं. हा आलाय डॉट बॉल. चांगला टप्पा वापरला गेला आहे. निश्चितपणे गोलंदाज गणेशला याच लेनची गोलंदाजी करावी लागेल कारण एखादा जरी खराब बॉल पडला तर निश्चितपणे चेंडू बाहेर जाणार यात हरकत नाही. कारण फलंदाज तितक्या ताकदीचा पाहायला मिळतो. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आलेच, जजमेंटला जवाब. फलंदाज होतील बाद तन्मय. निश्चितपणे पाहिलं तर फलंदाज तन्मय परतलीत बॅक टू दी डगआउटच्या वाटेनं. सागर एंटर झालीत मैदानाच्या आतमध्ये. सध्या पाहिलं तर स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा सेट केल्या गेल्यात ओमसाई उंबरमाळी संघाच्या माध्यमातून. सध्या सागरला पाठवलं गेलंय. सध्या पाहिलं तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी राहिली गोलंदाज गणेशची. लाजवाब टप्पा, एक लाजवाब लेंथ. पहिल्या बॉल वरती चौकार ठोकलाय परंतु येणाऱ्या अजून 5 बॉल वरती कमबॅक होईल आणि तोच कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणतात ना वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नसतो, तो थांबतो आणि पुन्हा एकदा 30 दहशत आणि तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरत असतो. आणि सध्या आपण त्याच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहताय गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली. व्हाईट यॉर्करचा प्रयास इथे असफल राहिला गोलंदाज गणेशचा आणि सध्याच्या स्थितीला हा शेडू आलाय वाईट. 15 धावा दाफलगावरती जोडला. बिग बॅटल, बिग मॅच, क्वालिफाय लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतायत. निश्चितपणे महत्वपूर्ण सामना कारण जिंकणार आहे तो मात्र या ओमसाई चषकातील एका ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. ओहो, लोवर फुल टॉस बॉल होता, पंच करायचा होता फाईन क्षेत्राच्या बाहेर. हवं तसं टायमिंग साधलं नाही. थोडीशी लीड लागली आणि सध्याच्या स्थितीला मिळेल एकच धाव आणि एक धाव फलक तब्बल 16 धावा. 2 षटकं कंप्लीट झाली. 16 धावांवरती पोहोचली ओमसाई उंबरमाळी संघ. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलाय.
चला जास्तीत जास्त कालावधी खर्च करायचा नाहीये समर्थ स्पोर्ट वाराचा पाडा संघ, कारण थोड्याच उशिरात अंधाराची दक्षता आपल्याला वाढत असताना पाहायला मिळेल, त्याच्यामुळे स्पीड अप द्यायचंय सामन्याला. आणि सध्याच्या स्थितीला पाहिलं तर एक बेस्ट ऑलराऊंडर आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा संघाचा योगेश बॉलिंग मार्क वरती एंटर झालाय. लेफ्ट हँडर बॅटर समोर पाहायला मिळत आहेत. कशा रीतीची गोलंदाजी साकारली जाईल या स्मेल मध्ये हे पाहणं फार इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. हा प्रकार बॉल पंच केलाय, टायमिंग अप्रतिम, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं पाठवलाय, अगदी मिड विकेट लाईन पार, षटकार. आणि सध्या पाहिलं तर उंबरमाळी संघाचा धावफलक तब्बल 22-22 लॉस ऑफ 2 विकेट असं पाहायला मिळतंय. 22 धावा 2 गडी गमावलीत. सध्या पाहिलं तर संकटावरती मात करत असताना पाहताय फलंदाज सागरला. या बळा देखील फटका लाजवाब खेचला गेलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल त्यांच्या आतमध्ये कंप्लीट झाली. या थोडीशी पंबल झाली क्षेत्ररक्षक. सध्या पाहिलं तर 2 धावा मिळतील. 24 धावा दाफलकावरती जोडल्या जातील. अगदी पाहिलं तर 2 चेंडू हाताळीत गोलंदाज योगेश या गोलंदाजानं सध्या पाहिलं तर 8 धावा खर्च केला गेल्यात. या षटकामध्ये धावांची गरज आहे टीम उमसाई उंबरमाळी संघाला. त्यांना देखील माहित असेल, कारण हा सामना आपण जिंकला तर एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाणार आहे. यावरला लाईन चेक केली आहे, लेग पंच वळले, डीमर बॉल. निश्चित येणाऱ्या चेंडू असेल फलंदाज नामदेवसाठी फ्री हिट. अगदी पाहिलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ठरायला सुरुवात झाली. योगेशची गराडा आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. येणारा चेंडू असेल फ्री हिट. निश्चित पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 26 धावावरती पोहोचले उंबरमाळी संघ. असं वाटलं होतं की 26-25च्या आतमध्ये राहील उंबरमाळी संघ, परंतु हे षटक मात्र चोख रीतीनं ठोकायला सुरुवात केली आहे. तोडफोड बॅटल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. निश्चित येणारा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज नामदेव तुम्ही पाहताय सलामीला एंटर झाले होते, त्यानंतर स्ट्राईक मिळाली आहे. हा प्रकार बॉल पुश करायचा होता मोठ्या फटक्यासाठी. टायमिंग साधलं नाहीये, कनेक्शन साधलं नाहीये. सध्याच्या स्थितीला थोडासा जो प्रेशर होता गोलंदाज योगेश वरती, तो मात्र प्रेशर कमकुवत केला गेला गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. सध्या मिळेल फक्त आणि फक्त एक अव्वल दर्जाचा डॉट बॉल. ओहो, यावेळेला फटका सजवलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज नामदेवचा संपेल खेळ. नामदेव परततील बॅक टू दी. आणि फक्त 26 धावांवरती थोडस फंबलली गेली ओमसाई उंबरमाळी संघ. ने पाटील मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत संदीप.
संदीप आणि सागर ही जोडी आता खेळपट्टीवर खेळत असताना पाहायला मिळाली. ती पाहिलं तर दोन चेंडू उर्वरित शिल्लक राहिलेत या मॅच मध्ये. पहिल्या डावामध्ये निश्चितपणे दोन चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. त्यानंतर गोलंदाजीसाठी येईल ती म्हणजे उंबरमाळी संघ आणि बॅटिंगसाठी येईल ती म्हणजे वारसापाडा संघ. या उंबरमाळी संघाचा संदीप मात्र फटका सजवतोय. थोडेसे पंबाल झालेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. चान्सेस घडेल का? सध्या मैदानाच्या आतमध्ये लेग पंच वरती लांबच्या दिशेने फलंदाज सागर पविलियन. निश्चितपणे पाहिलं तर दाफलकावरती टीम उंबरमाळी संघाचा दाफलक तब्बल 28 धावांवरती येऊन पोहोचलाय. 28 धावा दाफलकावरती जोडल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील पाहायला मिळेल. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून षटकार की चौकार की विकेट की डॉट बॉल हे पाहावं लागेल. ओहो, यावेळेला लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लाजवाब क्षेत्ररक्षण शेवटच्या मुमेंटला साकारला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये बघता बघता पाहिलं तर दोन फलंदाजांमार्फत ओहो आजच्या दिवसामध्ये हा खेळाडू एक वेगळाच खेळ करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद आणि धावा मिळतील दोन. अर्थातच 2+1 विकेट डीजे. आणि लगेच फलंदाज पाठवायचे येणारी तब्बल 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता पाटला करील समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघ. तब्बल 31 धावांचा 31 धावा निश्चितपणे चेस करेल का या मॅच मध्ये समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघ? कारण सामना इम्पॉर्टंट पाहायला मिळतोय. जिंकणार आहे तो मात्र एक ट्रॉफी नाव कोरणार आहे आणि जो पराभव होणार आहे तो मात्र कुठेतरी निराशेने घरच्या वाटेने परतणार आहे. उंबरमाळी संघ जिंकेल की वारसापाडा संघ हे मात्र या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीड अप दासे. 18 बॉल्स 31 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. फलंदाज योगेश आणि त्याच्या सुट्टीला असेल संतोष. बिग मॅच बिग बॅटल. अगदी पाहिलं तर शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्ष तर करावा लागेल दोन्ही टीम्सला. त्यानंतरच एका टीमला यश मिळेलच. आणि सध्या ते यश कोणत्या टीमला मिळेल हे मात्र निश्चित शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीड अप द्यायचं. सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही टीम्सला मी विनंती करेन. 18 चेंडू 31 ची गरज विजयासाठी असेल. टीम समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघाला बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झालीत. गोलंदाज अजय पिचड बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालीत. एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जात असतो या उंबरमाळी संघासाठी. तोच तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती अजय गोलंदाजी मार्क वरती. सध्या पाहिलं तर 18 चेंडू 31 ची गरज. स्ट्रायकर एंड वरती बॅटर तुम्ही पाहाल योगेश. नॉस्ट्रायकिंग एंड वरती संतोष. सलामीची जोडी पाठवली गेली आहे. कामगिरी स्पष्ट होईल का? निश्चितपणे पहिला चेंडू दुसऱ्या डावाला होती सुरुवात. पहिला बॉल शफल झालाय. क्रॉस दी लाईन लीड केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि एक ना अकाउंट ओपन होईल टीम समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघाचा. जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जसे अगदी प्रथम पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत होती ती म्हणजेच टीम उंबरमाळी संघ. त्यांच्या देखील खात्यामध्ये एक सिंगल ऍड झाली होती आणि त्यानंतर इथे पाहिलं तर समर्थ स्पोर्ट वारसापाडा संघाच्या अकाउंट मध्ये पहिल्या बॉलवरती देखील एक सिंगल ऍड झाली. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर संतोषला तुम्ही स्टार्कर एंड वरती पाहताय. आजच्या दिवसामध्ये त्यानं खेळ चांगला केला नाही परंतु सपोर्ट मात्र टीमला चांगला केलाय. आणि सध्या पाहिलं तर बीट झाली. दुसरा चेंडू निश्चितपणे मिस होत असताना संतोषला तुम्ही पाहताय. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकतर जरूर बनवली दाफलकावरती.
ओहो या बॉलला लाजवाब फटका, लॉंग ऑफला फटका पिच केला, क्षेत्ररक्षक आहेत, फंबलिंग थोडेसे झाले होते, त्यानंतर फेकी लाजवाब आणि सध्या एकच धाव. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डॉट डिलिव्हरी, या बॉलवरती एक आली सिंगल, सध्या 2 धावा फलकावरती. मेटली पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी या ओव्हर मध्ये अगदी 15-16 तरी टार्गेट निश्चित घ्यावं लागेल, कारण मंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचे असतात आणि त्या धावा इथे ठोकावा लागतील फलंदाज योगेशला. चला सामन्याला सुरुवात करायची, स्पीडअप द्यायचे उंबरमाळी संघ. शॉर्ट पिच बॉल सफल झाले, फटकाला जवाब, टायमिंग अप्रतिम, म्हणतात बारी 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 सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आलाय सौकार. सहा धावा फलकावरती जोडल्या जातील. निश्चितपणे पहिल्या बॅटली पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा घ्यायची सुरुवात इथे केली गेली. फलंदाज योगेश दोरेच्या माध्यमातून एक चौकाराला डाव सावरावा लागेल, कारण महत्वपूर्ण लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओहो या वेळेला थोडीशी लाईन खराब, अतिशय ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल वाईटचा डिसिजन पंचांनी पोहोचवला गेलाय. 7 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. निश्चितपणे थोडासा प्रेशर निर्माण झाला गोलंदाज अजय वरती, परंतु प्रेशर मात्र आता निश्चित फलंदाज वरती करावा लागेल गोलंदाजाला. सफल झालेत, फटका फसला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, यावेळेला फाईनला फटका आहे, एक सिंगल कंप्लीट. कॉलिंग चांगलं, सध्या एकाच धावेवरती समाधान. हा सामना रंगेल यात मात्र हरकत नाही, कारण टीम ओमसाई उंबरमाळी संघाकडे गोलंदाजी मात्र ही एकमेव आहे आणि सध्या पाहिलं तर एकच धाव घेतली गेली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रूट आहे, स्ट्रायकर एंड वरती संतोषला मात्र आता भागीदारी स्पष्टपणे करावी लागेल, कारण सध्या या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असेल. यावेळेला शॉट पंपूल करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी ऑन साइडला फटका पंच केला, क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल, त्यानंतर दुसरीचा प्रयत्न. ओहो शेवटच्या मोमेंटला असं वाटलं होतं की हा बॉल स्टंप वरती आक्रमण करेल, परंतु थोडीशी निश्चित वाचले गेले बॅटर योगेश आणि सध्या यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. 2 धावा फलकावरती टीम समर्थ स्पोर्ट वाराचा बडा संघ पोहोचलाय 10. अजून देखील पाहिलं तर 12 चेंडू विजयासाठी गरज असेल ती म्हणजे तब्बल 21 धावांची. चला टीम मीटिंग करायची नाही ओमसाई उंबरमाळी संघ, कारण अजून आपल्याला 2 षटक हाताळायचे, त्यामुळे अंधाराची शक्यता ही जास्ती वाटते, त्याच्यामुळे स्पीड अप. बारा चेंडू 21 ची गरज. सध्या पाहिले तर सामना रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितपणे एका बाजूला हार मानायला तयार नाहीये ती म्हणजेच टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा बडा संघ, आणि सहजासहजी या मॅच मधनं निश्चितपणे प्रयत्न सोडणार आहे ओमसाई उंबरमाळी संघ. ओहो या वेळेला आजच्या दिवसातील समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा बडा संघाचा फलंदाज जलवा दाखवतोय. थर्ड मॅनला पाठवलाय बॉल, चौकार. चौदा धावा फलकावरती जोडला गेला. पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं योगेश दोरेच्या माध्यमातून आक्रमण. निश्चितपणे पाहिलं तर हा सामना रंगतोय यात हरकत नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा यावेळेला थोडस घातकी, ओहो फंबल झाले. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. एक ही धाव फार इम्पॉर्टंट असते आणि ती धाव मात्र इथे घेतली गेली. चोरून मेरून का होईना, परंतु धाव ही येणं फार इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या. सध्या थोडस समीकरण बदललं जाईल. येणारी 10 चेंडू 15 धावांची गरज विजयासाठी टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा बडा संघाला. निश्चितपणे पाहिलं तर सामना रंगतोय. अजून पाहिलं तर तब्बल 16 धावा फलकावरती फटकाला जवाब क्षेत्ररक्षकात होते. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू सीमा पार, योगेश ऑन फायर, चौकार.
आणि सध्या पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 20 धावा फक्त आणि फक्त आता विजयासाठी 11 धावांची गरज. संघर्ष 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 मैदानाच्या आतमध्ये करतायत दोन्ही टीम्स, परंतु विजय हा मात्र एका संघाला मिळेल. तो कोणता संघ असेल? टीम उमसाई उंबरमाळी संघ की टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पाडा संघ? निश्चितपणे 11 वरती 11ची गरज आहे टीम वाऱ्याचा पाडा संघाला. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर स्विचचा अटेम्प्ट केला गेला होता, यावेळेला पायावरती संपर्क, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात निश्चित एक सिंगल जोडली जाईल धाफलगावरती. 21 धावा निश्चित स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक रूट स्ट्रायकर एंड वरती दाखल झालीत फलंदाज संतोष. विजयासाठी अजून देखील 10 धावाची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेसाठी सामना कसा असावा? तर सामना असा असावा, निश्चित पाहिलं तर 8 चेंडू 10ची गरज. 8 बॉल 10 धावा. यावेळेला अगदी फटका चांगला आहे, थोडेसे फंबल झालेत, एक सिंगल मिळेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. सध्या पाहिलं तर सामन्याचं चित्र बदलत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय तन्मयला एक सिंगल आली. फलकावरती पाहिलं तर 22 धावा आणि अजून पाहिलं तर विजयासाठी येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल तब्बल 9ची. 7 चेंडू 9 धावा. क्वालिफाय मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला सुरुवात करायची, स्पीडअप द्यायचंय, कारण सूर्य देवता मात्र मावळतेच्या दिशेने जातोय. यावेळेला पुन्हा एकदा विकेट किपर फंबल झाले तर डायरेक्ट हिट. ओहो, आज कुठेतरी ओमसाई उंबरमाळी संघ कुठेतरी फंबलिंग खेळ करतोय. तिसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. नो, ओहो, आजच्या दिवसामध्ये लाजवाब खेळ. 3 धावा इथे यशस्वीरित्या घेतल्या गेल्यात टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पाडा संघाच्या फलंदाजांमार्फत. पंचवीस धावा दाफलकावरती आणि इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 6ची गरज. चला सामन्याला स्पीडअप द्यायचे, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 6 धावाची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी पहिलाच दिवस आहे या स्पर्धेतील आणि या पहिल्याच दिवसातील शेवटचा सामना मात्र अजून रंगतदार निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजून जर पाहिले तर तब्बल 4 दिवस ही स्पर्धा आहे आणि अजून या स्पर्धेमध्ये कसे सामने होतील याच्यावरती देखील आपल्याला फोकस करायचे. परंतु सध्याच्या स्थितीला सामना एक रफ आणि टपावत असताना पाहायला मिळतो, कारण 6 बॉल 6ची गरज. क्रिकेट या खेळाचा विचार केला तर अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. कधी कधी 6 बॉल्स 2 होत नाही, 1 होत नाही आणि कधी पाहिलं तर 1 बॉल्स आणि 6ची गरज असताना 6 धावा देखील होत आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला पाहिलं तर या ओमसाई चषकामध्ये हा क्वालिफायचा लढत तुम्ही पाहताय. 6 बॉल 6 स्पीडअप द्यायचे टीम उंबरमाळी संघ. 6 चेंडू 6ची गरज. फिल्डिंग मध्ये पाहिलं तर बदल केला गेलाय. स्ट्रायकर एंड वरती आतापर्यंत ज्याने नॉकआउट इनिंग साकारली आहे तोच फलंदाज योगेश दोरीला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी अगदी खेळपट्टीवर रवाना झाली होती. पहिल्या षटकापासून पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाली. 2 षटकांमध्ये देखील चांगला खेळ केला आणि सध्या शेवटच्या मुमेंट पर्यंत झुंज लढवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 6ची गरज. चला सामन्याला सुरुवात करायची आहे टीम उंबरमाळी संघ. 6 चेंडू 6 धावा. फिल्डिंग मध्ये बदल झालाय मैदानाच्या आतमध्ये उंबरमाळी संघाच्या माध्यमातून. बॉलर सागर, पहिला बॉल, लाजवाब प्लेसमेंट. सामना थोडासा बदलेल यात हरकत नाही. हो, धाव घेण्याचे प्रयत्न आणि सध्या पाहिलं तर यावेळीला धावबाची संधी. फलंदाज होईल बाद आणि तो फलंदाज कोण असेल? आणि अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे.
आणि फलंदाज योगेश बाद, कारण क्रॉसिंग झाली नाहीये आणि सध्या फलंदाज योगेश बाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निश्चितपणे या सँडी, चला योगेश, आपला खेळ संपलाय. निश्चितपणे पाहिलं तर आता सध्याच्या स्थितीला बिकट परिस्थिती निर्माण होईल टीम समर्थ स्पोर्ट वारजापाडा संघावरती, कारण फलंदाज योगेश झालेत बाद, सँडी दाखल झालेत आणि सध्या पाहिलं तर सामन्याचं चित्र 5 बॉल 5 ची गरज. चला स्पीड अप द्यायचे. वारजापाडा संघाचे फलंदाज विलंब न करता यायचे, कारण अंधार होत चाललाय, त्याच्यामुळे स्पीड अप, नाहीतर तुम्हाला चेंडू दिसणार नाहीयेत. स्ट्रायकर इन वरती संतोष. सामना अतिशय रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 5 ची गरज. बिग मॅच, बिग फाईट. एका बाजूला हार मानायला तयार नाहीये टीम ओम साई उंबरमाळी संघ, आणि एका बाजूला प्रयत्न सोडणार नाहीये समर्थ स्पोर्ट वारजापाडा संघ. 5 बॉल 5 ची गरज. कोण जिंकेल हा प्रश्न मात्र मैदानाच्या आतमध्ये सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाच्या काळजाच्या ठोक्यामध्ये जाऊन बसला असेल. यावेळेला शॉर्ट पिच बॉल, फटका चांगला. दी थर्डमॅनला फटका सजवला. 2चा कॉल झाला. मैदानाच्या आतमध्ये 2 होतील का? यस यस, 2 धावा मिळतील. संघर्ष चालू आहे अजून. टीम समर्थ स्पोर्ट वारजापाडा संघाच्या माध्यमातून समीकरण थोडस बदलेल. येणारे 4 बॉल 3 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग तशी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा निर्णय. 4 बॉल 3 धावा. अजून देखील सामना संपला नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू आहेत. यावेळेला देखील लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला फटका सोडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट, आणि सध्या पंच डिसिजन देत आहेत. फलंदाज बाद, आणि होत्याच नव्हतं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सध्या सँडी होतील बाद, आणि येणारी 3 चेंडू विजयासाठी गरज असेल एका धावेची. अप्रतिम लढत. निश्चितपणे 3 बॉल्स मध्ये 1 धाव डिफेंड करेल का टीम उंबरमाळी संघ, हे पाहणं फार इम्पॉर्टंट. चला फलंदाज लवकर यायचंय. फलंदाज लवकर यायचंय मित्रा, नाहीतर तुला चेंडू दिसणार नाहीये. स्पीड अप, कारण अंधाराची दक्षता वाढत चालली आहे. 3 चेंडू 1 धाव. लाजवाब मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ओम साई दोघेसापाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. 3 चेंडू 1 ची गरज. 3 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड होईल का हे मात्र पाहणं सध्याच्या घडीला फार गरजेचं, कारण फलंदाज सँडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेत. सुनील, ज्यावेळेला सेट बॅटरची गरज त्यावेळेला मात्र नौका फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आणि सध्या हा सामना कोण जिंकेल? समर्थ स्पोर्ट वारजापाडा की ओम साई उंबरमाळी? 3 बॉल 1 ची गरज. पहिला बॉल तर आलाय डॉट. समीकरण बदललाय. येणारे निश्चितपणे 2 चेंडू 1 ची गरज. लाजवाब मॅच मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. चला स्पीड अप द्यायचं उंबरमाळी संघ. चला स्पीड अप द्यायचं सामन्याला. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. लाजवाब मॅच मैदानाच्या आतमध्ये. सर्व प्रेक्षक वर्ग उत्सुक असेल की आजचा दिवस कोण गाजवेल. ओहो, यावेळेला फटका खेचलाय. यावेळेला डायरेक्ट हिट. ओहो, लाजवाब. यावेळेला डाईव्ह झाली आहे, तर अंपायरची मागणी झाली आहे, आणि सध्या थोडासा डिसिजन पेंड.
आणि निश्चितपणे या फलंदाज असतील बाद आणि सध्या सामन्याचं समीकरण होत असं नव्हतं, मैदानाच्या आतमध्ये झालंय कारण सामना येऊन पोहोचलाय. एक चेंडू एक डाव. चला फलंदाज लवकर यायचंय कारण चेंडू दिसणार नाहीये. एक चेंडू एकची गरज, यालाच तर ओळखल्या जात असतं टीम ओमसाई उंबरमाळी क्रिकेट संघाला. निश्चितपणे पाहिलं तर एक चेंडू असेल एका धावेची गरज. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. लावायचा आपण. चला लगेच 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 कारण अंधार झालेला आहे आणि सध्या एक चेंडू एका धावेची गरज विजयासाठी असेल समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पडा टीमला. एक चेंडू एका धावेची गरज. गोलंदाज सज्ज सागर. एक बॉल एक संतोषला तुम्ही स्टार्कर एंड वरती पाहताय. हो यावेळेला कनेक्शन साधलंय आणि सध्याच्या स्थितीला सामना जिंकलाय टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा बाडा संघ आणि परास्त झाली आहे निश्चितपणे टीम उंबरमाळी संघ. हडलाक म्हणावं लागेल उंबरमाळी टीम्स प्रयत्न चांगले राहिले
परंतु नशीब नसावेत आजच्या दिवसामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आणि या आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाली टीम समर्थ स्पोर्ट वाराचा पाडा संघ. आणि गैरवर्तणूक केल्यास टीमला पॅनलाच केले जाईल ही दक्षता घ्यायची आहे. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून राहिला, परंतु कुठेतरी शेवटच्या बॉल्सवरती शेवटच्या क्षणाला शेवटच्या नियंत्रणाला अपयश ते म्हणजेच टीम उंबरमाळी संघाला. आणि निश्चित आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाली आहे ती म्हणजेच समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा पाडा संघ ओमसाई स्पोर्ट धुळ्याचा पाडा आयोजित ओमसाई चषक 2023 पर्व. आणि आजचा पहिला दिवस बघता बघता संपुष्टात आलाय. आणि पहिल्या दिवसामध्ये निश्चित एका ट्रॉफीवरती नाव कोरलाय ते म्हणजेच टीम समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा